सोलापुरात रिक्षा चालकांची एल्गार अडम मास्तर आक्रमक। रिक्षा चालकांच्या जाचक नियमांविरुद्ध अडम मास्तर आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा दिला इशारा। तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी आज सोलापूर शहरामध्ये रिक्षा चालक व वाहतूक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने रिक्षा चालकांच्या योग्यता प्रमाणपत्र व विलंब शुल्काबाबत इथं अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सिद्धेश्वर मंदिर, पासपोर्ट ऑफिस मार्गे जिल्हा परिषद येथील आंदोलन गेट इथं मोर्चेचं जाहीर सभेत रूपांतर झाले। यावेळी माजी आमदार अडम मास्तर व संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद यांच्या समवेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते। रिक्षा चालकाविरुद्ध निर्णय लागला आणि परभणी आयुक्तांनी परिपत्रक काढलं, ज्या रिक्षाचं फिटनेस असेल त्यांना दररोज 50 रुपये दंड, आणि तुम्ही आंदोलन करणार असाल तर 16 सालापासून मी वसूल केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची धमकी त्यांनी दिलेली आहे। 3 लाखाची रिक्षा, दर दिवसाला बँकेचं कर्ज फेडणं, वरनं या सगळ्या बाकीच्या गोष्टी 200 रुपये मिळणं मुश्किल आहे। त्यात 50 रुपये दररोज दंड घेतला तर हा रिक्षावाला जगणार कसा? हा जवळजवळ 16,000 रिक्षापैकी 6,000 रिक्षाचं फिटनेस नाही। एका रिक्षाचं फिटनेस घ्यायचं असेल जवळजवळ 60, 70, 80, जवळजवळ लाखापर्यंत गेलेला परिस्थितीमुळे गेलेला आहे। ह्या गोष्टी ही जाणून शासन किंवा त्यांचे अधिकारी लक्षात घ्यायला तयार नाही। कालच कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांनी जबरदस्त जेल भरो आंदोलन केलं। आज शेकडो लोकांचा मोर्चा कलेक्टरवर जाईल, कलेक्टरला आम्ही भेटणार, त्यांना विनंती करणार की या दंडामधून रिक्षावाल्याला वगळा, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोलापुरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। केवळ मोर्चाने हा प्रश्न थांबणार नाही। आषाढी एकादशीच्या पूजेकरता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे पंढरपूरला येणार आहे। आमच्या 72 रिक्षा चालकांनी निर्णय केलेला आहे, आम्ही रिक्षावर काळे आणि पिवळे झेंडे लावून पंढरपूरला जाणार। किती अडवायचं अडवा, किती बंदोबस्त ठेवायचं ठेवा, किती लोकांना तुरुंगात घालायचं घाला, पण घेराव घातल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। मुख्यमंत्र्याचा घेराव हा कृती समितीने घेतलेला निर्णय आहे, त्याकरता आता मोर्चा आहे। या मोर्चामध्ये भारतीय मजदूर संघाचे नेते प्रकाश आळतकर, कृती समितीचे अध्यक्ष सय्यद साहब, कॉम्रेड सलीमुल्ला, चंद्रकांत, आमचे हे सगळे लोक याच्यामध्ये सामील आहेत। आता हळूहळू ही एकजूट होतात आणि ज्या वेळेला पंढरपूरला घेराव करू त्यावेळेला शासनाची डोळे उघडावं लागेल। मुख्यमंत्र्यांना घेराव घालता नाही, आता अडवतील आम्हाला, आत घालतील आम्हाला, घेराव करणारे घेराव करतील, पत्ता सुद्धा लागणार नाही। आमचा रिक्षावाला असा आहे, पोलिसाला जे केस सापडत नाही ते रिक्षावाला उडकून काढतो, एवढा मजबूत रिक्षावाला आहे आमचा। याची काळजी आम्हाला नाही, आम्ही सगळे आत राहू, पण आमचे रिक्षावाले गनिमी कावा वापरतील। शिवरायांनी आम्हाला सांगितलं, गनिमी कावा करा आणि आपलं लढा यशस्वी करा। रिक्षावाल्याला सांगतो, टिळा लावा, विठ्ठल आणि रुक्मिणीचं मूर्ती हातात धरा आणि जावा मुख्यमंत्री। ऑटो रिक्षा संघटना संयुक्त कृती समिती सोलापूर याच्याबाबत आज जे भव्य मोर्चा काढण्यात आलेले आमचे नेते माजी आमदार अडम मास्तर साहेब आणि अभ्यासू नेते
प्रकाश आळंदकर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हे मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चाचा उद्देश एकच आहे की सरकारला जे जाब विचारण्याचं काम आहे, आपले निवेदने झालेले आहे. आपण RTOला, माननीय परिवहन आयुक्तांना, माननीय परिवहन मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना यांना निवेदने दिलेले आहे. पण आता कृती करण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठी आम्ही आमचे नेते मंडळींसोबत आज रस्त्यावर उतरलेले आहे. आणि येणाऱ्या काळात जसे आमचे अध्यक्ष साहेबांनी आणि आमचे नेते साहेबांनी सांगितलेले आहे की 16 तारखेला आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा घेराव करू. ते घेराव करणारच. आम्ही रिक्षा चालक कसल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री साहेबांना घेराव करून आमच्या हक्काची मागण्या मान्य करून घेणारच, हे एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासाहेब.